हाय एव्हरीवन, नमस्कार. देवघरात आपण देवाला वाहिलेले जे निर्माल्य असतात त्याचीच मी इथे रांगोळी काढते. कोण कोण असं करतं ते मला कमेंटमध्ये कळवा. इथे खूप सारे असे ब्लाऊज मी कटिंग करून घेतले होते आणि त्याच्यानंतर ही मला ऑर्डरही खूप मोठी आली होती. हे 5-6 साड्या असतील, त्याचे मला आउटफिट बनवायचे होते, ब्लाउजेस शिवून द्यायचे होते. तर एवढ्या सगळ्या गडबडीतसुद्धा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःच्या हेल्थकडे जरा लक्ष दिलं पाहिजे, तेव्हा आपल्यात एनर्जी राहील हे काम करायला. म्हणून असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करायला घेतले होते. ह्याला मेथीचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा डिंकाचे लाडू असंही म्हटलं जातं. प्रत्येकी पाव-पाव किलो प्रमाण घेऊन मी असे इथे लाडू तयार करायला घेतले होते. थंडीचे दिवस आले होते, तर थंडीच्या दिवसात मेथी आणि गव्हाचं पीठ त्याच्यात टाकलंच पाहिजे म्हणून ते टाकलं होतं आणि हे मिक्स करून सगळं लाडू तयार करून घेतले होते. ह्याचा मोठा व्हिडिओ, लाडू कसे तयार करायचे त्याचा मोठा व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघा. आणि हे लाडू असे काहीसे रेडी झाले. तर हेही तुम्ही करून पहा आणि नक्की खा थंडीच्या दिवसात. दिवसभर सगळं काम आवरून हे लाडू तयार करून घेतले आणि रात्र झाली होती, तर पोरांचं बघा लेझर लाईट आणली होती आणि हा मला वेगवेगळे शेड दाखवत होता. हे लेझर लाईटचं कसं असतं ते. मुलांचं बघा छोट्या छोट्या गोष्टीत ते खुश होतात. तर हिने इथं दंगा केला, डान्स करत होती. थँक्यू.